भारतीय संघाने T20 विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर खेळाडूंनी मैदानावर जल्लोष साजरा केला। यावेळी हार्दिक पांड्याने जल्लोष करत असताना भारतीय ध्वज आपल्या अंगाभोवती गुंडाळला होता। हे भारतीय राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोप पुण्यातील वकील वाजिद खान यांनी केलाय। भारताने सामना जिंकल्यानंतर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने भारताचा राष्ट्रध्वज आपल्या अंगाभोवती गुंडाळून गर्लफ्रेंड महिका शर्मा सोबत स्टेडियममध्येच रोमांस सुरू केल्याचं पाहायला मिळालं। याच घटनेवर खान यांनी छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हार्दिक पांड्याने तिरंगा ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे। ही कृती राष्ट्रीय ध्वज 1971च्या अधिनियमानुसार चुकीची बाब असल्याचा दावा खान यांनी केला। या संदर्भात त्यांनी माध्यमाशी संवाद साधलाय, ते काय म्हणाले पाहूयात। हार्दिक पांड्या व महिका शर्मा यांच्याकडून राष्ट्रीय जे ध्वज आहे त्याचा अवमान केला गेलेला आहे। नुकतीच T20 वर्ल्ड कप जो जशन चालू होतं, या जशनमध्ये हार्दिक पांड्या असं टपोरीसारखं जो नॅशनल फ्लॅग आहे तो बांधतो, तिच्या गर्लफ्रेंड सोबत खांद्यावर हात ठेवून हसत खेळत एका कोपऱ्यात जातो, गर्लफ्रेंडच्या बाजूला झोपतो आणि विशेष म्हणजे तो स्वतः नॅशनल फ्लॅगवर झोपलेला आहे। रोमॅन्टिक गप्पा हसणं तिचं त्याच्या गर्लफ्रेंड सोबत चालू आहे आणि ही बाब नॅशनल जो फ्लॅग आहे त्याचा अवमान करणारी आहे। नॅशनल फ्लॅग जो कायदा आहे 1971 कलम 2 अनुसार ही बाब चुकीची आहे, ती मला जाणवली। त्यानंतर मी छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार करण्यास गेलो असता सदरील संदर्भात जे काही अधिकारी आहेत त्यांनी बसून माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही निश्चितच याच्यावरती जे काही कायदेशीर आहे ते पाहू आणि तपास करू। तपास केल्यानंतरच आम्ही पुढील कारवाई करू असं त्यांनी मला वचन दिलं। तर दोष सिद्ध झाला कशा प्रकारे कारवाई होऊ शकते? दोष सिद्ध झाल्यास हार्दिक पांड्याला जे आहे FIR ला सामोरे जावं लागेल आणि पुढील अवमानची प्रोसिडिंग आहे त्यालाही सामोरे जावं लागेल। तर पोलिसांनी कशा प्रकारे प्रतिसाद दिला? आपल्याला काही फोन वगैरे कोणाला लावला होता? नाही, पोलिसांनी मला अतिशय चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला, कारण नॅशनल फ्लॅगशी निगडीत असल्याने स्वतः अधिकारी वर्ग माझ्यासोबत बसला, त्यांनी चौकशी केली, कंप्लेन वाचली, पाहिली, त्याच्यातलं गांभीर्य त्यांनी जाणून घेतलं। परंतु त्यांनी मला सांगितलं की नाही, आम्हाला अशा घटनांमध्ये अगोदर पूर्ण अभ्यास करावा लागतो, चौकशी करावी लागते आणि मगच आम्ही पुढची कारवाई करू। तर एकंदरीत मागणी काय आहे? मागणी ही आहे की हार्दिक पांड्यावर FIR दाखल करण्यात यावी, कायदेशीर व्हावी आणि हार्दिक पांड्याने सगळ्या देशाची जगाची माफी मागावी। दरम्यान एकीकडे टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्याचा जल्लोष सुरू आहे, तर दुसरीकडे हार्दिक पांड्या आपल्या एका कृतीमुळे ट्रोल होतोय। आता या प्रकरणी प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।